मंत्री अब्दुल सत्तारांच्या सीआयडी चौकशी प्रकरणी 2 महिन्यात कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून ऐन निवडणुकीच्या काळात ही कारवाई होणार असल्याने चांगलीच खळबळ माजली आहे। मंत्री अब्दुल सत्तार सन 2008 ते 10 साली काँग्रेस आमदार असताना त्यांनी मतदारसंघातील 4 गावांमध्ये सामाजिक सभागृह बनवण्यासाठी 45 लाख रुपये शासकीय निधी उपलब्ध करून दिला होता। परंतु सदर निधीचा वापर सामाजिक सभागृह बनवण्यासाठी न करता त्यांच्या खासगी शैक्षणिक संस्थेच्या शाळेच्या खोल्या बनवण्यासाठी या निधीचा वापर करण्यात आला असा आरोप झाल्यावर सीआयडीने सन 2017 साली प्रकरणात सखोल चौकशी व तपास सुरू केला होता। सत्तारांनी पक्ष बदलल्यानंतर ही चौकशी थांबवली होती। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी कोर्टात धाव घेतली होती। या प्रकरणी आता निकाल मिळतोय। कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार सन 2009 व 10 साली आमदार असताना तालुक्यातील अंधारी, अंभई, सोयगाव व फरदापूर या 4 गावांमध्ये सामाजिक सभागृह बनवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता। परंतु या 4 गावांमध्ये सामाजिक सभागृह न बनवता त्या पैशाचा वापर त्यांनी त्यांच्या खासगी शैक्षणिक संस्थेच्या शाळेच्या खोल्या बनवण्यासाठी केला। सदर प्रकरणामध्ये पैशाचा अपार झाल्यामुळे तत्कालीन तालुका भाजपा अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दिली। तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणात त्यांच्या आदेशानुसार प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर सदर प्रकरणामध्ये सीआयडी मार्फत सखोल चौकशी व तपास करण्यात आला। सन 2018 मध्ये सीआयडीचा सविस्तर व स्पष्ट अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष सादर करण्यात आला होता। त्यानुसार त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित होती। सदर कारवाई प्रस्तावित असताना अचानक अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि अचानक रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजप सोबत जाण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला। अब्दुल सत्तार भाजपा सोबत गेल्यामुळे सदर प्रकरणामध्ये कारवाई थांबवण्यात आली। तक्रारदार यांनी सातत्याने त्याच्यामध्ये पाठपुरावा केला, परंतु त्यांना यश आले नाही। त्यानंतर मूळ तक्रारदार व मी दोघांनी मिळून सदर प्रकरणामध्ये पाठपुरावा केला व माहिती अधिकार अंतर्गत आम्ही कागदपत्रे संकलित केली। सदर कागदपत्रानुसार आम्ही माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली। त्यानुसार माननीय न्यायालयाने काल सदर प्रकरणामध्ये 2 महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश दिले। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी न्यायालयाच्या आदेशाचा नक्कीच मान राखून कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर नक्कीच कायदेशीर कारवाई करतील अशी आम्हाला प्रामाणिक अपेक्षा आहे।